नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। बघा, आज आपण इथं मस्त शेतातली कवळी कवळी गवार आणलेली आहे मैत्रिणो। अक्षरशः तुम्ही छोटा व्हिडिओ तर पाहिलाच असेल, मी शेतातून ही गवार तोडताना व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा छोटा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला कळेल मी माझ्या शेतातून ही कवळी कवळी गवार आणलेली आहे। अगदी मस्तपैकी पहा, काय आपल्याला विकत आणायची सुद्धा गरज नाही। आणि हे बघा, इथं मस्त असा भरपूर सारा आपली मूठभर भरण एवढा मी लसूण टेचून घेतला आहे पहा। आपल्याला मैत्रिणी ह्या गवारीपासून अक्षरशः भन्नाट रेसिपी बनवायची, कारण की गवार खाऊन खाऊन तुम्ही तर नक्कीच कंटाळले असन दरवेळेस तीच प्रकार, पण नाही, आपल्याला आज खरंच खूप वेगळा प्रकार करायचा आहे आणि अक्षरशः 8 दिवस टिकेन अशी ही गवार आहे। अक्षरशः तुम्ही प्रवासात घेऊन जासान, कुठेही चालले तरी घेऊन जासान, एवढी भारी आहे। हे बघा, अशी देठं ठेवायची, मिरच्यांची देठं काय काढायची नाही मैत्रिणी, पाहू शकता। आणि मिरच्यासुद्धा शेतातल्याच आहे, अक्षरशः कवळ्या मिरच्या, अजिबात तिखट नाही, काय नाही ह्या मिरच्या पहा। फक्त याच्यात 2 तुकडे मैत्रिणी मी करणार आहे, पाहू शकता। म्हणजे काय, हे बघा, देठं अजिबात काढायची नाही। मग देठं का नाही काढायची ते नंतर मी तुम्हाला नक्कीच सांगते। चला, इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईसुद्धा मी लोखंडाची घेतली की अजूनच आपल्या गवारीची चव वाढणार आहे पहा। म्हणतात ना, एक रंगत येणार आहे त्या गवारीला, मग पहा ती रंगत कशी आहे मैत्रिणो। चला, आता कढईमध्ये तर तेल ओतलं आहे, तेल अगदी मस्त असं तापून देऊया, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मैत्रिणो, आता तर मला जिरी मोहरी टाकायची होती, उगाच साधारण तेल तापले, पण आता 1 मिनटं व्हिडिओ थांबवणार आहे आणि गॅस आहे का, गॅस संपला होता, पुन्हा मी जोडला आहे तो। चला, आता इथे लसूण आणि मिरच्या ह्या दोन्हीसुद्धा टाकणार आहे। मस्तपैकी रंग येस्तवर आपल्याला लसूण आणि ही मिरची फ्राय करायची बरं का, पाहू शकता। आपल्याला ना याला हळद घालायची नाही, काही घालायचं ना, मसाला घालायचा पहा। मस्त लसूण, अशी लसूण, मीठ आणि खारी गवार, बस असं करायचं आपल्या एकदम छानपैकी। थोडंसं मीठ जास्त पडलं तरी चालेल, मग ती खारी गवारीला आपल्या अजूनच चव येते पहा मैत्रिणी। चला, आता मस्त असं हलवून घेऊया, पाक छान मस्त कलर झाला आहे, मिरच्यासुद्धा मस्त परातल्यात मैत्रिणी, पाहू शकता। हे बघा, आणि तो लसूण आणि ती खारी गवार खायला अक्षरशः मज्जा येते बरं का, खरंच। अक्षरशः तुम्ही प्रवासाला कुठेही घेऊन जा, अहो शिळी भाकर असली तरी त्या गवारीसोबत आपण खाणार, एवढी चव लागते अप्रतिम छान। कारण कसं आहे, 30 गवार खाऊन तुम्ही सुद्धा कंटाळायचं, अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा। ही लसूण गवार पहा कशी होती मस्तपैकी। चला, आता इथं गवार मस्त अशी धुवून टाकलेली आहे, पाहू शकता। एकही थेंब आपल्याला याला पाण्याचा यूज करायचा नाही मैत्रिणी, पाहू शकता। फक्त वाफेव गवार हे करायची की तुमची गवार 8 दिवसही खराब होणार नाही, कारण की आपण त्याला पाणी बिणी अजिबात यूज करणार नाही। एकदम मस्त अशी परतून घ्यायचे पहा। आता जेवढी तुम्ही परतसान तेवढी परता, त्याच्यानंतर टाकायचे मीठ। मीठ तुमच्या चवीने टाका, पण थोडीशी गवार जरा खारटच करा, कारण की आपल्याला बनवायची खारी गवार। पहा, अगदीच मस्त असं मी परतून घेतलं आहे पहा, परतून तर झालेलं आहे मैत्रिणो। आता आपण त्याच्यावर ठेवणार आहे झाकण पहा। झाकण 2 मिनटं ठेवायचं आणि पुन्हा चेक करायची गवार पहा। गवारीचा थोडासा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे गवार आपली थोडीशी शिजलेली आहे। आता उगाच थोडीशी बाकी आहे पहा, अजून थोडीशी नकळत बाकी आहे मैत्रिणो। पुन्हा आपण तिला हलवायची आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे पहा। चला, 2 मिनटांनी आपण पुन्हा चेक करूया, गवार अगदी रेडी झालेली आहे मैत्रिणो, आणि अजिबात टाईम लागत नाही, 5 मिनटाच्या आत ही गवार तयार होती पहा। पहा मैत्रिणो, तुम्हाला जर आज ही गवारीची जर भाजी आवडली, कशी वाटली, अगदीच वेगळी अशी वेगळी भाजी करून पहा आणि खाऊन पहा, नक्कीच प्रवासाला घेऊन जा। पहा काय सुंदर लागते ही गवारीची भाजी खायला, आणि त्याच्यात त्या मिरच्या। हे बघा, आता गवार तर पूर्ण मी एका ताटात काढून घेतलेली आहे, पाहू शकता मैत्रिणी तुम्ही। पहा काय छान दिसते गवार, अगदी तशी खाल्ली तरी नको नाही। आणि तुम्हाला सांगले ना, मिरच्याचं देठ का नाही काढायचं, कारण की ही मिरची धरून अशीच खायची। चला मैत्रिणी, बाय।